नमस्ते, कसे आहे मंडळी? गुड मॉर्निंग. थोडं हिंदी थोडं मराठी तर चालतं, कारण मी मुंबईकर आहे. आता मी बनवत आहे मँगो शिरा. कसा बनला आहे काय तुम्हाला दाखवते. पहिला शिरा शिजून घ्यायचा आणि त्यामध्ये मँगो म्हणजे टाकायचं आहे. ठीक आहे, त्याचा कलर तर बघू शकता तेवढा छान होता, पण तेवढा टेस्टला काही खास नव्हता. कसा तरी खाल्ला 2 घास, तर म्हणून मी दाखवलं पण नाही, म्हणजे तोंडाचे रिएक्शन खूप बेकार होते. नंतर मी संध्याकाळी मस्त माझा टेस्ट नीट करायला, माझा मूड नीट करायला मी बनवली मॅगी. ती पण मसालेवाले, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची वगैरे टाकून ती पोटभर खाऊन मी होते रेडी. मला जायचे होते जेवणाचे टोप देण्यासाठी बाहेर. आता एवढ्या दिवसापासून माझ्या घरी ठेवल्या. जेव्हा कोणता फंक्शन असतो त्याआधी असतो टेन्शन, त्यानंतरही असतो टेन्शन, कारण की ज्या कोणत्या गोष्टी कोणाकडून वस्तू आणलेल्या असू या जेवणाचं काहीतरी ऑर्डर केलेलं असू, ते पुन्हा आपल्याला भांडे देणं तर भाग आहे, पण ते भांडे द्यायला खूपच टाइम झालेला आहे. तरी पण ते काय नाही बोलले, कारण की हमेशा मी त्यांच्याकडूनच मागवते. तर मी ते त्यांचं शॉप होतं स्टेशनवर, त्या स्टेशनवर माझं दुसरंही काम होतं. त्यासोबत मी सगळे भांडे घेऊन निघाले. की मोठे मोठे टोप मला घेऊन जायचं होतं. खूप कष्ट करणारी मी रेश्मा. ठीक आहे, तर शेअरिंग ऑटोमध्ये मी बसलेली आहे, माझ्या मांडीवर ते सर्व सामान ठेवून मी निघाले. ठीक आहे, मग पोचले स्टेशनला, त्यांचे दिले आणि ह्या आहे ड्रेस शिरोमणीचा. तो मला एक्सचेंज करायचा होता, कारण ती साईज थोडी छोटी होत होती. एक्सचेंज करून दिला त्यांनी. मला घरी येताना दिसलेली पाणीपुरी, तर हे तर सहा सहा फ्लेवरची पाणीपुरी मी सोडेल नाही, हे तर मुलींकडून कधी होऊच नाही शकत. तर मी सर्व एक 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 ट्राय केली. खूप चांगला टेस्ट होता. तो एन्जॉय करून झाल्यानंतर मी लगेच गेले चक्कीच्या इकडे, कारण की मी जे गहू दिलेले दळायला तेही घेऊन यायचे होते. घेऊन आल्यानंतर आज दिवसभराचा जो काही माझा टेन्शन लांब ठेवत मी बनवली कडक कॉफी, ती पिऊन